बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. लक्षात असू द्या मंडळी, देवाला आणावं लागतं आणि संत स्वतःच्या इच्छेनं येत असतात आणि स्वतःच्या इच्छेनं जात असतात. संतांची भूमिका वेगळी आहे. संत कशासाठी अवतार धारण करतात? अरे संताचा अवतार झाला नसता तर त्या देवाला कुणी ओळखलं असतं? त्या देवाची ओळख कुणी करून दिली? आपल्या आज्ञाने जीवाला हाताला धरून देव दाखवणारे संत आहेत. लक्षात असू द्या. या मुरगुड पासून 2 किलोमीटर अंतरावर असणार हे आदमापूर नावाचं गाव, पवित्र ती भूमी, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. हा महाराष्ट्र असा आहे. देशामध्ये अनेक प्रांत आहेत या भारत देशामध्ये, पण त्यातल्या त्यात हा महाराष्ट्र प्रांत असा आहे. ज्ञानोबा रायाचा जन्म याच महाराष्ट्रात झाला. जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार याच महाराष्ट्रात झाला. एकनाथ महाराज, स्वर्गातल्या पित्रांना जेवायला घालणारे एकनाथ महाराज याच महाराष्ट्रात जन्माला आले. शिंपी समाजातील संत नामदेव महाराज याच महाराष्ट्रात जन्माला आले. गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, नरसिंह मेहता, सेना न्हावी या बहुजन समाजातील संतांचा अवतार संत जनाबाई पासून, संत सखूबाई पासून या महाराष्ट्रानं जन्माला घातलं. या संताला जाऊ द्या, ज्ञानोबा तुकोबा रायांना शेकडो वर्ष झाली, तुम्ही आम्ही डोळ्यानं पाहिलं नाही, पण आज बाळू मामांना डोळ्यानं पाहिलेली माणसं जिवंत आहेत. अशा महान संताची कथा तुम्हाला सांगत आहे. माझ्या माता पित्यानो, देह कष्ट भीती परोपकारी, चंदनाप्रमाणे देहाला झिजवणारी संतांची भूमिका काय? अरे अगरबत्ती जळते त्यावेळेला तिचा सुगंध सुटतो, चंदन घातला जातो त्यावेळेला त्याचा सुवास सुटतो. अगरबत्तीप्रमाणे स्वतःच्या देहाला जाळून घेणारे, चंदनाप्रमाणे खासून घेणारी ही संत मंडळी या देशात जन्माला आली. त्यातला एक थोर महात्मा बाळू मामा. सारं आयुष्य समाजासाठी घालवलं. त्या महात्म्यानं गोरगरिबांचा, बहुजन समाजाचा देव झाला. देव सदैव दुसऱ्यांचे अश्रू पुसावे, त्याला आधार द्यावा, त्याला धैर्य द्यावं, मदत करावी, दुःखाचं निरसन करावं. हा साधू कसा जन्माला आला? कर्नाटक प्रांतामध्ये अर्भावी नावाचं गाव आहे आणि त्या गावात बाळाजी धनगर नावाचा एक सद्गृहस्थ राहत होता. बाळाप्पा धनगर म्हणून सारा परिसर त्याला ओळखायचा. रक्ताचं पाणी, हाडाचा चुना, मासाचा चिखल करायचा बाळाप्पा धनगर. कष्ट करायचा. 4 गुंठे जमीन, त्या 4 गुंठ्यात किती पीक काढणार? एकुलत एक पोर झालेलं, मायाप्पा त्याचं नाव. वयात आलं, दारिद्र्याला कंटाळून गेला मायाप्पा. बाळाप्पा धनगराचा मुलगा कंटाळून गेला दारिद्र्याला, गरिबीला.
आणि आरभावी गाव सोडलं आणि जवळच असणाऱ्या अक्कोळ गावी राहण्यासाठी आला. कष्ट करावं, काम करावं, चाकरी करावी, 2 वेळेला चूल पेटावी. तारुण्यात आलेला मुलगा, बाळाप्पाच्या मनात चिंता. लग्न करावं, मायाप्पाच सुंदर अशी मुलगी पाहिली. बोत्यांच्या कुळातली मुलगी, सत्यव्वा तिचं नाव. मुहूर्त पाहिला आणि मायाप्पाचं लग्न करून टाकलं. बाळाप्पा धनगर आला. पती पत्नीच्या संसाराला सुरुवात झाली. मायाप्पा आणि सत्यव्वा. माझ्या माता पित्यानो, नवीन संसार. लग्न झाल्यानंतर कुणाला वाटत नाही एखाद पुत्ररत्न पोटी जन्माला यावं म्हणून? संसार करायचा कशासाठी? आणि स्त्री जन्माची पूर्तता म्हणजे संततीमध्ये आहे. हलसिद्धनाथाच्या वाडीला हलसिद्धनाथाची यात्रा भरते दरवर्षी आणि ही पती पत्नीच्या यात्रेला आलेली आहे. दर्शन घेताना सत्यव्वानं नवस केला हलसिद्धनाथ, देवा पुत्र देगाय साकुळी, असा मुलगा दे, करी भक्तीची दीपवाळी, भक्तीची दीपवाळी करणारा. पुत्र भावायसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्रैलोक्यात झेंडा फडकवणारा असा पुत्र माझ्या पोटी दे. कुसंतान पेक्षा निसंतान राहिलेलं बर. दारू पिणारी, कोंबड्या बकऱ्या खाणारी, मनाला वाटेल तसं वागणारी ही अवलाद माझ्या पोटी जन्माला घालण्यापेक्षा मी निसंतान राहिली, वांज राहिली तरी चालेल. आणि पुत्र द्यायचा असेल तर त्रैलोक्यात झेंडा फडकावणारा असा पुत्र माझ्या पोटी घाल. हलसिद्धनाथानं कौल दिला आणि 9 महिने 9 दिवसात मुलगा झाला. सत्यव्वाला मुलगा झाला. मायाप्पाच्या पोटी मुलगा झाला. तो दिवस होता सोमवारचा. रविवारी एकादशी होती. सोमवारी द्वादशीचा उपवास सोडला आणि सत्यव्वा बाळंत झाली, पुत्ररत्न झाले. काय आनंद झाला असेल त्या मायाप्पाच्या घरात. गरीबाचं घर. चिखलातच कमळ उगवत असतं मंडळी, लक्षात ठेवा. बागेमध्ये कमळ येत नाही, चिखलात उगवतं कमळ. तसं गरीबाच्या घरात देव संताच्या रूपानं जन्म घेतो. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. या संत उक्तीप्रमाणे संतांचे झालेले अवतार म्हणजे देवानं घेतलेले अवतार आहे, हे लक्षात असू द्या. माझ्या माता पित्यानो, दिसा मासानं सत्यव्वाच्या पोटी जन्माला आलेला बाळ लहानाचा मोठा होऊ लागला. सुंदर असा दिवस पाहून बारसं घातलं आणि बाळू नाव ठेवलं मुलाचं. बाळू. घराघरात मुलं जन्माला येतात, त्या लेकरांपेक्षा एक विलक्षण लेकरू होत. रांगायला सुरुवात झाली, तुरु चालायला सुरुवात झाली. कधी एकमेकात मिसळून खेळ खेळावा असं कधी बघायला मिळालं नाही. एकटाच खेळत बसायचा, मंदिरात बसायचा दिवस दिवस, कुंपणावर जाऊन झोपायचा, झाडावर चढायचा. मुलं म्हणायची, सत्यव्वा तुझं पोरग काही आगळं वेगळंच आहे. काट्यावर काय झोपतय, झाडावर काय चढतय, एकटंच खेळत बसतय. आता 8-10 वर्षाचं वय झालं, कुठंतरी रांकेला लावलं पाहिजे. आणि म्हणून मायाप्पानं विचार केला आणि आपल्या मुलाला अक्कोळ गावातल्या जैन सावकाराच्या घरी कामाला ठेवलं. त्या जैन सावकाराच्या घरी
काम करत असताना गायी राखाव्यात, मुक्या जीवांची सेवा करावी, हाती पडेल ते काम करावं. या बाळून एक लक्षात असू द्या मंडळी, मोठ्या माणसाच्या जीवनाची सुरुवात ही गायी राखण्यापासून होत असते. गोपाल कृष्णानं गायी राखल्या, विसरलात की काय मंडळी? गोधने चारावया जातो शारंग पाणी. गाडगे बाबांनी बालपणे आपल्या जीवनामध्ये गायी राखण्याचं काम केलं. सेत राखिता गुरे चारिता, अंगी आली प्रभुताई, ऐका डेबुजीची नवलाई. त्याप्रमाणे हा छोटासा बाळू अकोळ गावामध्ये जैन सावकाराच्या घरात काम करू लागला. गुरं सांभाळण्याचं काम, मुक्या जीवांची सेवा करावी, दिवसभर चारून आणावी. बाळूकड जेवणासाठी एक थाळी होती. जेवण करावं, स्वच्छ धुवावी, खिडकीमध्ये ठेवावी, रात्री विश्रांती घ्यावी, पहाटे सकाळी लवकर उठून कामाला लागावं. एक दिवस पहाटेचा समय आणि सावकाराच्या पत्नीचं लक्ष त्या खिडकीत ठेवलेल्या थाळीकडे गेलं. त्या थाळीतून किरणं बाहेर पडली होती. जशी सूर्याची किरणं सूर्य उगवत असताना आपल्याला आकाशात पसरलेली दिसतात, त्या सूर्य किरणाप्रमाणेच त्या थाळीतून प्रकाश पडलेला आहे आणि त्या थाळीमध्ये आपल्या बस्तीचं दर्शन. आश्चर्याचा धक्का बसला. अशी थाळी याला कुठून मिळाली? म्हणून तिनं त्या खिडकीतली थाळी उचलली आणि तिथं तसलीच दुसरी थाळी ठेवली. सकाळी बाळून पाहिलं, ही माझी थाळी नाही. एक निष्ठता किती असते मोठ्या माणसात. ही थाळी माझी नाही. त्याने विचारलं मालकिनीला, माझी थाळी कुठं आहे? मी देणार नाही, तुला तीच घ्यावी लागेल. बस एवढ्या शब्दावर सावकाराच्या घरचं काम सोडून दिलं. बाळून सावकाराच्या घरातनं बाहेर पडला. अरे असा महिमा होता. सावकाराच्या घरात काम करत असताना, त्या जनावराची सेवा करत असताना बाळू जर गाईच्या गोठ्यात आला तर गाई 2-2 बादल्या दूध द्यायची. आमचा कृष्णच गोठ्यामध्ये आला. असा महिमा लहानपणापासून एक विलक्षण प्रकार बघायला मिळायचा, चमत्कार बघायला मिळायचा. सावकाराच्या घरचं काम सोडलं बाळूनच आणि बाळूची मोठी बहीण गंगू, तिचं नाव, खिलाऱ्यांच्या कुळात दिली होती. बाळू तिच्याकडे जाऊन राहिला. लेकूरवाळी बहीण, तिची लेकरं सांभाळावीत, सगळ्या लेकरांना दिवसभर खेळवावं. ती लहान लहान लेकरं मामा 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 म्हणून हाक मारायची आणि त्या लेकरांनी हाक मारता मारता ती गल्ली मामा मामा म्हणू लागली. बघता बघता सारा अकोळ गाव त्याला मामा म्हणून हाक मारू लागलं. साऱ्या परिसरात मामाचा आवाज झाला आणि अशा पद्धतीनं बाळूचा बाळू मामा झाला. लक्षात असू द्या माझ्या माता पित्यानं, बाळू मामाचा अवतार झाला दीन दलितांच्या उद्धारासाठी, दुःखितांच्या कल्याणासाठी, दुःखानं गांजलेल्या माणसाला अभय देण्यासाठी. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला,
आल्यानंतर बाळूचं लग्न करावं असा विचार आई वडिलाच्या मनात आला. बाळूच्या कानावर गोष्ट आली. माता पिता माझ्या लग्नाच्या कामाला लागलेले आहेत. त्यानं सांगितलं, कशाला या भानगडीत पडता? माझं जीवन हे दुसऱ्यासाठी जीवन आहे, संसार करण्यासाठी नाही. पण आई वडील ऐकेनात. ज्या बहिणीपाशी बाळू राहिला होता त्या बहिणीचं नाव गंगूबाई. तिनं विचार केला, आता जावाई दुसरीकडे हुडकायचं काही कारण नाही, आपली मुलगी बाळूला देऊन टाकू. आणि तिचंही नाव सत्यवाच होत. सुंदर असा मुहूर्त पाहिला आणि बाळूचं लग्न केलं. लग्न करतानाच बाळूनं सांगितलं, मांडव काढायच्या अगोदर यमदूत दारात येणार आहे. केवढी भयानक गोष्ट आहे. अजून मंडुळ्या सोडल्या नाही, थाळत धुतली नाही. बाळूनं सांगितलं, मांडव सोडायच्या अगोदर तुमच्या दारात यमदूत येणार आहेत. तिसऱ्या दिवशी सासरा मेला. गंगू विधवा झाली. बाळू मामाची मोठी बहीण. आणि मग उदास झालेला बाळू मामा आपल्या बकऱ्या घेतल्या, पत्नीला बरोबर घेतलं सत्यवाला आणि निघाला, देशांतरावर निघाला. बस दिवसभर बकरी फिरवावीत, रात्री चांगली जागा पाहून मुक्काम करावा, थांबावं, पुन्हा सकाळी उठून फिरायला सुरुवात करावी. माझ्या माता पित्यानो, असा दिवसभर संचार करत असताना, बकरी सांभाळत असताना त्या सत्यवाला मनात वाटायचं, या बकरीला जशी लहान लहान बछडी झाली तसं मला कधी मूल होणार? देव माझ्या कुशीमध्ये कधी मुलगा जन्माला घालणार आहे? माझी कुस कधी उजवणार आहे? 9 वर्ष गेली, 9 वर्ष संतती नाही. आणि एके दिवशी भगवंताची दया झाली. सुंदर अशा मुलाला जन्म देणार. 6-7 महिने झालेले. गरोदर अवस्थेत आहे सत्यव्वा, बाळू मामाची पत्नी. यात्रा आली होती आणि यात्रेला जाण्यासाठी बाळू मामा तयार झाले. सत्यव्वा म्हणाली, मी येणार, मी यात्रा चुकवणार नाही. 12 किलोमीटर अंतर आहे, तुला चालणं होणार नाही, ही अवघड परिस्थिती आहे, तू इथंच थांब, मी यात्रेला जाऊन येतो. तिनं ऐकलं नाही, निघाली आपल्या मालकाबरोबर. आणि चालत असताना बोराटीमध्ये पदर अडकला आणि थपतिशी पडली. सत्यव्वा धरणीवर कोसळली. पोटाला धक्का बसला आणि बाळू मामानं तिला घराकडे पोहोच केलं. तिची अवस्था पाहून आई रडू लागली. बाळू मामाची बहीण रडू लागली. बाळू मामानं सांगितलं, रडू नका, दुःख करू नका. एक कड केलं, रिंगण आखलं आणि बाळू मामानं सांगितलं, या कड्यातून बाहेर पाय ठेवायचा नाही, मी जाऊन येतो यात्रेला, बघू मग. पण हसण्यावारी चेष्टेवारी नेलं घरातल्या लोकांनी. कसलं रिंगण आखलं कुणास ठाऊक, कसलं कड केलं बाळूनं कुणास ठाऊक. आणि बाळूचा महिमा काय समजणार? गाईच्या कासेमध्ये गोचिड असतो पण त्याला दुधाचा पत्ता लागत नाही, रक्त पिऊनच मरतं. कमळाच्या बुडाला बेडूक राहतो पण कमळाचा मकरंद बेडकाला मिळत नाही. जंगलातला भुंगा येतो आणि मकरंद घेऊन जातो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत लिहितात, का कमलकंदा आणि दर्दुरी नांदणूक एकेची घरी, परी पराग सेविजे भ्रमरी, येरा चिखलची उरे. या न्यायाप्रमाणे घरातली माणसं घरामध्ये जन्माला आलेल्या सत्पुरुषाला ओळखू शकत नाही. त्याला साधूच हृदय असावं लागतं. योग्याच्या खुणा योग्याला समजतात. पत्नीनं कड्याच्या बाहेर पाय ठेवल्याबरोबर गर्भपात झाला. अतोनात दुःख कोसळलं.
आणि बाळू मामानी यात्रेवरून आल्यानंतर सगळा प्रकार पाहिला आणि माघारीन माहेरला पाठवली, ती कायमची पाठवली. पुन्हा संसाराचा विचार डोक्यात सुद्धा घेतला. मेंढर घेतली आणि फिरायला सुरुवात केली बाळू मामानी. माझ्या माता पित्यानो, आणि या भटकंतीमध्ये जी समाजाची सेवा केली, जी देशाची सेवा केली, त्याला मोल नाही असं बाळू मामांचं स्वच्छ जीवन, धुतल्या तांदळासारखं जीवन, पवित्र गंगेप्रमाणे जीवन तुमच्या समोर सादर करीत आहे सांग भलं म्युझिक कंपनी. बाळू मामाचा अवतार, बाळू मामाचं जीवन कार्य कीर्तनाच्या रूपानं तुमच्या समोर सादर करीत आहे मंडळी. चित्त देऊन ऐका. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. मेतके गावामध्ये भंडारा होता. बाळू मामांना समजलं आणि मामा मेतक्याला आले. कडाडाडाडा विजा चमकू लागल्या. भंडाराच्या त्या महाप्रसादाच्या वेळेला आभाळ भरभरून आलं, ढगावर ढग आदळू लागले. मुसळधार पाऊस पडणार. सगळ्या ग्रामस्थ मंडळींनी मामाला विनंती केली, मामा महाप्रसादाचं वाटोळं होणार, कसा महाप्रसाद वाढावा, कशा पंक्ती उठवाव्यात, हे अन्नदान कसं घडणार. बाळू मामा म्हटले, विनंती करू देवाला, प्रार्थना कर. बाळू मामानी मेघाकडे पाहिलं, ढगांकडे पाहिलं. काय घडलं म्हणलं, जे देवाला करता येत नाही ते संत करत असतात. जे देवाला जमत नाही, तुकाराम महाराजांनी एका शब्दात म्हटलेलं आहे, तुका म्हणे किल्ल्या अवघ्या संता हाती दिल्या. हा, बाळू मामानी ढगाकडे पाहिलं आणि ढग विस्कटले. डोंगराच्या पलीकड मुसळधार पाऊस पडतोय. पण जिथं महाप्रसाद आहे त्या मेतके गावामध्ये पाण्याचा थेंब नाही. महाप्रसादाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आणि असे चमत्कार घडू लागले. बाळू मामांच्या सहज वागण्यामध्ये, सहज बोलणे हाची उपदेश. चमत्कार करावा म्हणून नाही, समाज भुलवण्यासाठी चमत्कार नाहीत. लोकांनी मला नमस्कार करावं या उद्देशानं चमत्कार नाहीत. सहज वागण्यामध्ये, सहज जीवनामध्ये पावला पावलाला आघटित घटना घडू लागल्या. बाळू मामांच्या जीवनात मेतके गावामध्ये मुक्कामाला असताना दुपारची वेळ, गावाच्या बाहेर झाडाखाली बाळू मामा बसलेले. 50-60 लोक बाळू मामाच्या अवतीभोवती बसलेले आहेत. चर्चा चाललेली आहे, गप्पा मारत आहेत आणि बाळू मामाच्या पाठीमागनं भयंकर मोठा विषारी नाग फणा काढून जवळ आलेला आहे. त्या मुक्या जीवाला ये बाळू मामाचं दर्शन घ्यायची इच्छा झाली की काय कुणास. धडाधडा लोक उठली. नागाला पाहून कोण घाबरणार नाही. घाबरली सगळी मंडळी, धडाधडा उठली. बाळू मामाने मागं वळून पाहिलं तर नागराजा. बाळू मामाने हात जोडले.
त्यानं आपला फणान बाळू मामाच्या समोर जमिनीवर टेकवला. दोघांनी एकमेकाला एक क्षणभर डोळे भरून पाहिलं आणि नागराजा मुकाट्यानं आपल्या रस्त्यानं निघून गेला. हा चमत्कार पाहिला 50 ते 60 लोक बाळू मामांच्या समवेत त्या झाडाखाली बसले होते. बाळू मामाने एकाला सांगितलं, अरे दुपारची वेळ आहे, तहान लागली, कुणाकडे ताक असलं तर आणा. 3 तांबे ताक मिळालं. माणसं 60 आणि ताक 3 तांबे, कसं पुरणार, कुणाला द्यायचं? तोंड तरी ओलं होईल का 60 लोकांचं? बाळू मामाने आज्ञा केली, वाटा वाटा, कमी पडणार नाही. सगळ्यांना पोटभर प्यायला देऊन अर्ध ताक शिल्लक राहिलं. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडी ती. मामाच्या समोर रिद्धी सिद्धी हात जोडून उभ्या असायची. सांगा, काम सांगा, सेवा सांगा. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडी ती, उचिष्टे काढी ती मुक्तिचारी. असा मामाचा महिमा. हे मामांचं जीवन समाजाच्या सेवेसाठी वाहिलेलं मामाचं जीवन, आणि म्हणून तो अवतार मानला पाहिजे. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. जन्मो जन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. जन्मो जन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. या राधानगरी तालुक्यात एक नरतवड नावाचं गाव आहे. बळवंतराव मखदूम त्या गावातले सद्गृहस्थ, चांगलं घर, मुलीचं लग्न झालं, चांगल्या घरात मुलगी दिली. पण कर्मयोग, बळवंतराव मखदुमाच्या घरात अनेक आजारांनी प्रवेश केला आणि सारं घरदार रोगानं पिडलं. जावाई वेडा झाला. भयानक दुःखानं गांजून गेला बळवंतराव. काय करावं सुचेना. त्यानंही घराचा त्याग केला आणि तोही गावोगाव भटकू लागला. हा बळवंतराव मखदूम. सुरुपली नावाच्या गावामध्ये बाळू मामांची भेट झाली. मामांबद्दल ऐकून होता. मामाने त्याला पाहिलं आणि मामा रागावले. संतांची लीला अशी असते आघात. हसती बोलती शिव्या देती एका, दिसती लौकिका सारखेती. कुणाशी विनोद करतील, कुणाला नमस्कार करतील, कुणाला शिव्या देतील, कुणाच्या अंगावर धावून जातील. तुका म्हणे संत कोण घेईल त्यांचा अंत. माझ्या माता पित्यानो, त्या सुरुपली गावामध्ये मामाची भेट झाली आणि मामाने त्या बळवंतराव मखदुमाला पाहिलं. रागावले मामा. अरे कुणाची घर जाळायला निघालास, कुणाच्या घराला आगी लावायला निघालास, घरदार सोडून. त्यानं मामाच्या चरणावर लोटांगण घातलं आणि म्हणाला, मामा काय करू. अनेक रोगांनी घरामध्ये प्रवेश केला. घरातला प्रत्येक माणूस आजारानं पछाडला. कुणालाही सोडलं नाही. या रोगाने जावाई वेडा झाला. सगळ्या घरादाराची वाईट अवस्था झाली. मन उद्विग्न झाला आणि मी घराचा त्याग केला आणि म्हणून मी गावोगाव भटकत. घरात रोग शिरला. चाल माझ्या संगट. आणि बाळू मामा बळवंतराव मखदुमांच्या संगट त्याच्या गावी आले.
नरतवड्याला त्याच्या शेतावर गेले. 2 प्रदक्षिणा मारल्या शेताला आणि त्या शेतातली 2 मूठ माती मामाने खाल्ली. हे बघ, तुझ्या घरातला सगळा रोग खाऊन टाकतो. चल तुझ्या घरी आता. आणि त्या बळवंतराव मगदुमाच्या दारात येऊन पाहिलं, सारं घर आनंदानं नाचायला लागलेलं आहे. तो आजार रोगानं पिडलेली माणसं, बेजार झालेलं घरदार आणि ती व्याकुळता कुणीकडे निघून गेली त्याचा तपासही लागला नाही. जो तो आपापल्या कामात आहे. आणि हा घरातला आनंदी आनंद पाहून बळवंतराव मगदुम मामांच्या चरणावर लोळायला लागला. धन्य आहे हे बाळू मामा, तुझा महिमा अगाध आहे, तुझा महिमा श्रेष्ठ आहे. आणि तो काय म्हणू लागला, बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. माझ्या माता पित्यानो, कागल तालुक्यातली एक कथा सांगतो तुम्हाला. संतांचं जीवन अप्रतिम जीवन असतं. कागल तालुक्यात सोनाळी नावचं गाव आहे. त्या ठिकाणी पोतदार राहत होते, बाळू मामाचे भक्त. सोनारकीचा धंदा करावा, शेतीबाडी करावी, कष्ट करावं, 4 पैसे मिळवावे. ज्युडिशियल कोर्टामध्ये त्यांची एक केस चालली होती शेतीबद्दलची. कारण त्यांच्या भावानी सगळी शेती स्वतःच्या कब्जात ठेवली होती. हडप करण्याचा प्रयत्न चालला होता. तत्वाचं भांडण होतं. ज्युडिशियल कोर्टामध्ये केस विरोधात गेली पोतदारांच्या. भावानं जिंकली. दुःखी झाले. अनेक वेळा मामांची भेट व्हायची, पण हा आपल्या संसारातला विषय कसा सांगावा म्हणून कधी सांगितलं नाही पोतदारांनी. पण एके दिवशी हिंमत बांधली आणि सांगितलं. मामाने सांगितलं, दुःखी होऊ नकोस, अपील कर, केस तुझ्यासारखी होईल. काय ताकद आहे मंडळी. अरे सहज बोलून जातात ही माणसं, हे महापुरुष. आणि त्याप्रमाणे घडावं. तू अपील कर, केस तुझ्यासारखी होईल. मामानी सांगून टाकलं आणि पोतदारानं अपील केलं. त्या अपिलात पोतदाराच्या बाजूने निकाल लागला आणि सगळी जमीन परत मिळाली. केवढा उपकार मंडळी, केवढा अधिकार आहे. अधिकारवाणीनं सांगितलं. हा अधिकार कसा प्राप्त झाला. जे बोलल ते सत्य. झाडाला आग लागू दे म्हटलं तर हिरवं झाड पेटावं. अष्टपुत्र सौभाग्यवती म्हटलं की 8 मुलं व्हावीत. बोलावं आणि तसं घडावं. हा अधिकार बाळू मामाला कशानं प्राप्त झाला. फिरत असताना, भटकंती चालू असताना, उन्हाळ्याचे दिवस, दुष्काळ पडलेला, पाणी नाही प्यायला. बाजूला असणारी विहीर, खोलवर गेलेलं पाणी. तारुण्यातला बाळू झरा 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 विहिरीत उतरायचा, वाटीनं पाणी आणायचा, प्यायचा, दुसऱ्याला पाजायचा. आणि त्याच वेळेला तहानेनं व्याकुळ झालेले देवदूत 2 त्या विहिरीच्या काठावर प्रकट झाले.
आणि बाळूला म्हणतात, बाळा तहान लागली रे, पाणी देशील का उंजळभर? पुन्हा 4 वेळा त्या विहिरीमध्ये उतरावं, पळत जावं, पळत पाणी घेऊन यावं आणि त्या देवदूतांना पाणी पाजावं. आत्मा संतुष्ट झाला आणि त्या देवदूतांनी बाळू मामाला आशीर्वाद दिला, बेटा जे बोलशील ते खरं होईल. जा, तुझ्या मुखातून निघालेला शब्द पुरा करण्यासाठी अष्टमहासिद्धी तुझ्या समोर उभ्या असतील. त्या 4 मुक्ती तुझ्या सेवेत असतील. देवाला खाली येऊन तुझा मुखातून निघालेला शब्द खरा करावा लागेल. आणि तेव्हापासून अशा अघटित घटना घडू लागल्या, चमत्कार घडू लागले. एक वेगळं ज्याला अधिष्ठान म्हणतो आपण, असं निर्माण झालं बाळू मामाच्या शब्दाला, बाळू मामाच्या चारित्र्याला, बाळू मामांच्या जीवनाला. एक अवतार कार्याची जमेची बाजू निर्माण झाली आणि कार्याला सुरुवात झाली. मंडळी, भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात, भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात, भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात, भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात, ज्ञानाचा प्रकाश पडला साऱ्या जगतात, ज्ञानाचा प्रकाश पडला साऱ्या जगतात, ज्ञानाचा प्रकाश पडला साऱ्या जगतात, संसारात ज्यानी हरी ओळखिला. देवाला संसारात पाहिलं. मंडळी, जंगलामध्ये तपश्चर्या केली नाही, दाढी जटा वाढवल्या नाहीत, भगवी कापडं अंगावर घातली नाहीत, साधूचं सोंग घेतलं नाही. या देशामध्ये 56 लाख साधू आहेत, लक्षात असू दे. कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत पसरलेल्या भारत देशात 1 नाही 2 नाही 56 लाख साधूंनी भरलेला देश. कोई जटधारी कोई मटधारी, कोई 10 इंद्रिय रगड़ रगड़ के मारी. अरे कहत कबीरा सुन भाई साधू, खोपडी खोपडी की गत न्यारी. असा साधूंनी भरलेला देश. कुणाच्या अंगावर भगवं दिसल, कुठं दाढी जटा दिसतील, कुणाच्या हातात चिमटा असेल, कुणाच्या हातात कटोरा असेल. यातलं कुठलंही सोंग बाळू मामाकडं नव्हतं. सामान्य वेशामध्ये असणारा, वेश असावा बावळा पण अंतरी असाव्या नाना कळा, या संत उक्तीप्रमाणे बाळू मामांचं जीवन होतं. साध्या वेशातला, ग्रामीण वेशातला हा महापुरुष ज्या वेळेला समाजात माणसात बसायचा आणि एक एक शब्द मुखातनं निघायचा, त्या शब्दाप्रमाणे प्रचिती यायची माणसांना. भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात, भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात, काय त्या आदमापूरच्या मातीचा महिमा असेल. बाळू मामा सारख्या महात्म्यानं वास्तव्य केलं तिथं. भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात, भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात, ज्ञानाचा प्रकाश पडला साऱ्या जगतात, ज्ञानाचा प्रकाश पडला साऱ्या जगतात, ज्ञानाचा प्रकाश पडला साऱ्या जगतात, संसारात ज्यानी पाहिले हरीला माझ्या विठू सावळ्याला. संसारात ज्यानी पाहिले हरीला माझ्या विठू सावळ्याला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला, बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला, जन्मोजन्मीची पुण्याई
फळाला बाबा आली फळाला, जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा आली फळाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. भिद्री जवळ गंगापुरे नावाचा एक गृहस्थ राहत होता आणि त्याच्या शेतात मामांची बकरी, ज्या वेळेला रानोमाळ बकरी फिरायची, त्याच्या उभ्या पिकात मामाची बकरी घुसली. मका मिरची असं उभं पीक नासधूस झाली. त्यानं जराशी बडबड केली आणि मामांच्या कानावर आवाज आला. मामा त्याच्या शेतावर गेले आणि त्याला म्हटले, किती तुझं नुकसान झालं, सगळं नुकसान त्याची भरपाई करू आपण, चल शेतावर. त्याला शेतावर घेऊन गेले. जाऊन पाहतात तर पीक जसंच्या तसं उभा आहे. कुठल्या मक्याच्या धाटाला धक्का लागला नाही, कुठल्या मिरचीला धक्का लागला नाही, जसंच्या तसं पीक उभा आहे. गंगापुरे मामाच्या पायावर लोळू लागला. अशा पद्धतीनं एक ना दोन हजारो चमत्कार. एकदा घटप्रभा नदीच्या पलीकडे जायचं होतं मामाला. शिनगारे सोबत होता मामांचा भक्त. सगळी मेंढर बरोबर घेतली. नदीला महापूर आलेला, फरशीच्या वर मांडीपर्यंत पाणी. आता पलीकड कसं जायचं? नावाड्याला विनंती केली. आठाण्याला बकरी ठरली. बकरीला आठाणे पलीकडच्या किनाऱ्यावर नेऊन सोडायची. नावेमध्ये बकरी घातली. नावाड्याच्या मनात कपट आलं. एखादी बकरी पाण्यात ढकलून द्यावी आणि पुन्हा जाऊन धरावी. काम करण्यासाठी, मेजवानी करण्यासाठी. ती बाळू मामाची बकरी होती. जीवापाड मुक्या जीवावर प्रेम करणारा साधू होता. एखादी बकरी आजारी पडली तर मामा रात्रभर हृदयाशी धरून झोपायची त्या बकरीला. त्या बकरीच्या शरीरातला जीवात्मा आणि माझ्या शरीरातला जीवात्मा वेगळा नाही. दोघांचे अंश सारखेच. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. शरीर बकरीचं आहे पण आतलं चैतन्य एक आहे. ही जाण होती त्या साधूकडे. आणि म्हणून एखादी बकरी आजारी पडली तर मामा दिवसभर त्या बकरीच्या जवळ बसायची. रात्री झोपताना तिला हृदयाची धरून झोपायची. एवढं बकरीवर प्रेम करणारा हा महात्मा त्या नावाड्यानं नाव मध्यधारात गेल्यानंतर नावेतून ढकलून दिली पाण्यात. नजर चुकून मेंढरामध्ये अशी सवय आहे, एका मेंढरानं उडी मारली की 1000 मेंढर उडी मारतात. 10-5 मेंढरांनी तिच्या माग उडी मारली. पोरांनी उड्या मारून धरल्या बकऱ्या, आणल्या किनाऱ्याला. पण मामाच्या लक्षात आलं बकरी कधी उडी मारणार नाही. ह्याचा आगाऊपणा आहे आणि याला धडा शिकवला पाहिजे, समज दिली पाहिजे. किनाऱ्याला नाव गेल्याबरोबर खडकावर अशी नाव आदळली आणि नावाड्याचा हात सापडला. रक्ताची धार लागली. हाताचं हाड फ्रॅक्चर झालं. रडायला लागला. मामाच्या चरणाला मिठी मारून, चुकलं माझं, मला क्षमा करा. मग राहिलेली मेंढर कशी आणायची? शिनगारे म्हणू लागला, लय देवाचं मोठेपण सांगतोस. हे बाळू मामा, आता पलीकडच्या किनाऱ्यावर ही राहिलेली बकरी पोहोचव तर तुझा देव खरा, नाहीतर पुन्हा देवाचं नाव काढू नकोस. अर्धी मेंढर पलीकड गेली, अर्धी अलीकड राहिली.
चारी दिशेला मेंढर फिरतील, गावाकडे काय तोंड दाखवावं अशी चर्चा झाल्यानंतर शिंगारे नाही तो बडबडला आणि बाळू मामानी पाण्यात पाय ठेवला. घटप्रभा नदीच्या पाण्यामध्ये पाय ठेवल्याबरोबर झररररररररर पाणी उतरलं. फरशीच्या खाली गेलं, फरशी उघडी पडली आणि मामाने आपल्या बकरी घेतल्या आणि पलीकडच्या किनाऱ्यावर मामा दाखल झाले. बघता बघता जाऊन पोहोच. शिंगारे मामांना म्हणाला, ओळखलं नाही, तुम्हाला ओळखलं नाही मामा. रात्रंदिवस तुमच्या सानिध्यात आहे, पण तुमचा अधिकार, तुमचा महिमा, तुमचं सामर्थ्य अगाध आहे. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. माझ्या माता पित्यानो, कर्नाटक प्रांतामध्ये व्यंकप्पा तुळशीगीर नावाचा एक भक्त राहत होता मामांचा. 60 एकर माळ आणि त्याच्या त्या 60 एकराच्या माळावर मामाची बकरी नेहमी चरायला जायची. मामावर अत्यंत प्रेम करणारा हा व्यंकप्पा तुळशीगीर भक्त मामांचा. दोघ जण बोलत बसले असताना मामा त्याला म्हणतात, व्यंकप्पा, आता आपली भेट वैकुंठातच होईल, मी सांगतो ते लक्षात ठेव. हा खांब साक्षीला आहे. व्यंकप्पा हसला, निर्जीव असणारा खांब. अरे, आम्हाला सजीव काय आणि निर्जीव काय. त्या व्यंकप्पा तुळशीगीरचा मोठा भाऊ विराप्पा त्याचं नाव. 12 वर्ष झाली लग्न होऊन, पण मुलाचा पत्ता नाही, संतती नाही. मामांच्या कानावर घातलं, मामा, त्याचं वांज पण फिटू द्या, त्याची कूस उजवू द्या. लोक शेजारची म्हणतात, सकाळी उठलं की वांजोट्याचं थोबाड बघावं लागतं, निपुत्रिकाच. एक झालं आणि मेलं तरी चालेल, पण कूस उजवू द्या. मामाने आशीर्वाद दिला, पुढच्या वर्षी मुलगा होईल. दिलेल्या शब्दाप्रमाणे विराप्पाला मुलगा झाला. माझ्या माता पित्यानो, मुलगा झाल्याबरोबर विराप्पा पेढे घेतले, हार घेतला, पूजेचं सामान घेतलं आणि बाळू मामांना भेटायला आला. मामा, तुमच्या शब्दाप्रमाणे मला मुलगा झाला. ठीक आहे, पहिल्यांदा घरी जा म्हणून सांगितलं. घरी मामा असं का म्हणतात, मी पूजा करण्यासाठी आलो, हार पेढे घेऊन आलो आणि मला घरी जा म्हणतास. मी सांगितलं तेवढं लक्षात ठेव, घरी जा पहिल्यांदा. घरी येऊन पाहतो तर सासरा स्वर्गवासी झाला. ते मामाला इथं आदमापुरात समजलो, याचा सासरा देवा घरी गेला. कुठं काय घडतं मामाला सांगायची गरज नसायची. कुणाच्या घरात काय झालं हे मामाला सगळं चित्र दिसायचं आणि वेळ प्रसंगी मामा बोलून दाखवायची. असा अगाध महिमाच्या बाळू मामाचा. बाळू मामांचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. व्यंकटपूरचा धुळाप्पा पुजारी, मामाचा अत्यंत स्नेही परमभक्त. महिना महिना मामांच्या सहवासात असायचा. त्या धुळाप्पा पुजाऱ्याशी गप्पा मारत मामा बसलेले आहेत आणि त्या धुळाप्पाला म्हणतात, हे धुळाप्पा, मला आंबे खायची इच्छा झाली,
आंबे घेऊन ये. धुळाप्पा मनात विचार करतोय, हे काय वेड्यासारखं, पावसाळ्यात आंबे मिळतात, आंब्याच्या सीझन मध्ये आंबे. मामा आता कुठून मिळतील आपल्याला आंबे, या दिवसात आंबे असतात का? अरे का मिळणार नाहीत धुळाप्पा? अरे आपली भक्ती, देवावर असणार प्रेम, त्याच्यावर असणारी श्रद्धा जर त्याच्या पायाजवळ नोंद झाली तर आपली इच्छा पूर्ण करावी लागेल त्या देवाला. एक काठी घेतली आणि मामानी जमीन धोपटली. बाप, जमीन धोपटल्याबरोबर जमिनीतून आंबे बाहेर आले. मामानी खाल्ले, धुळाप्पाला खायला दिले. मामांच्या सहवासातली माणसं व्यंकटेश्वराच्या दर्शनाला निघालेली. मामा धुळाप्पाला म्हणतात, हे सगळे व्यंकटेश्वराच्या दर्शनाला निघाले, धुळाप्पा अरे तू का गेला नाहीस? त्यानं सांगितलं, माझा व्यंकटेश्वर मामा तुमच्या रूपानं माझ्या समोर असताना त्या व्यंकटेश्वराला बघायला कुठे जाऊ? हाच माझा व्यंकटेश्वर आहे, माझी इच्छा पूर्ण करणारा, माझ्यावर दया करणारा, मला आशीर्वाद देणारा. मामाने कृपा दृष्टीनं त्याच्याकडे पाहिलं आणि मामा म्हणतात, ए धुळाप्पा आसन टाक. त्याला आसन टाकायला लावलं, त्या आसनावर बसवलं आणि मामा म्हणतात, त्या व्यंकटेश्वरालाच इथं बोलावतो. ही सगळी व्यंकटेश्वराच्या दर्शनाला गेली ना, व्यंकटेश्वराला इथं आणतो, दर्शन घे. आणि एका क्षणात व्यंकटेश्वराची साक्षात मूर्ती मामांच्या शेजारी उभी राहिली आणि धुळाप्पा पुजारी चरणावर लोळू लागला. देवाला हाक मारल्याबरोबर भक्ताच्या समोर उभा करणारा बाळू मामा. माझ्या माता पित्यानो, बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. मामा बकरी चारत चारत रामदुर्गाला गेले. 3 वर्ष पावसाचा थेंब नाही. घरदार सोडून खेडोपाडी, अरे लागली देशोधडी, झाली अन्न अन्न दशा अनिवाल, माती मोल झाला करून संसार. हजारो जनावर चाऱ्या पाण्या वाचून तरफडून मरू लागली. माणसं मरायची वेळ आली आणि रामदुर्गाला मामाची फेरी आली. बकरी चारत 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 लोकांनी पाहिलं मामा आलेले. आळश्यावर गंगा आली, देवच आला आमचे अश्रू पुसण्यासाठी. मामाच्या पायाजवळ सगळ्या गावकऱ्यांनी रडत रडत साकडं घातलं आणि मामानी मेघ राजाला हाक मारली. कडाडाडाडा विजा चमकू लागल्या, मुसळधार पाऊस पडू लागला. ओढे नाले नद्या विहिरी तुडुंब भरल्या, पाण्यानं तुडुंब भरल्या. असा समाजाच्या सेवेत आयुष्य घालवणारा साधू बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. आदमापूरच्या शंकर भोसलेचा मुलगा आजारी होता. चौकशी करा मंडळी, या नारदाच्या गादीवर उभा राहून बाळू मामा बद्दल जे 4 शब्द सांगतो, नारदाची गादी काहीतरी बोलण्यासाठी नाही. कुणाला संशय वाटत असेल तर याच्यामध्ये नावासकट तारीख वार तुम्हाला माहिती देत आहे. चौकशी करा आणि मग बाळू मामाच्या पायावर लोळा. माझ्या माता पित्यानो, आदमापूरचा शंकर भोसले मुलगा आजारी आहे, अंथरुणात पडू नये.
जगण्याचा भरवसा नाही. शंकर भोसले मामाला सांगायला आला, मामा पोरग लय आजारी आहे. वंशाचा वेल वाढायच्या ऐवजी वेलच वाळून जातो की काय असं वाटायला लागलं. मामाने ओढता ओढता तोंडातली बिडी दिली. हे शंकर, ओढ बिडी. शंकरनं झुरका मारला. झुरका मारल्याबरोबर ठसका लागला आणि बाळू मामाने सांगितलं, शंकर ठसका लागला तुला, तुझं पोरग गेलं, देवा घरी गेलं, जा पळत जा घराकडे. शंकर भोसले पळत घराकडे आला तर हलकल्लोळ उडाला होता. त्याची आई त्याची मान मांडीवर घेऊन टाहो फोडून रडत होती. शंकर पुन्हा मामाकडे पळत आला, मामा मामा पोरग गेलं, माझ गेलं पोरग. मामाने त्याचे अश्रू पुसल्याने त्याला सांगितलं, जा, तू जर खरा माझा भक्त असशील, मी हाक मारील त्यावेळेला तू पळत येशील. त्याची अंत्यसंस्कार केले त्या लेकराचे आणि घरात स्नान करत असताना मामाने आरोळी दिली. हे शंकर! हाक मारल्याबरोबर ओल्या कपड्यानं शंकर भोसले पळत आला आणि मामाला असा आनंद झाला. खरं प्रेम आहे त्याचं, खरी श्रद्धा आहे, माझ्यावर विश्वास आहे. मामाने सांगितलं, शंकर 1 वर्षानं तुला मुलगा होईल, अजिबात काळजी करू नकोस. 1 वर्षानं शंकर भोसलेला मुलगा झाला. म्हणजे एवढी ताकद आहे. माणसं देव नाही म्हणतात, देव नाही म्हणणारी जी अवलाद आहे त्यानं आदमापूरला जाऊन बाळू मामाची भेट घ्यावी, दर्शन घ्यावं. बाळू मामाच्या समाधीचं त्याला साक्षात्कार घडल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे संताची, लक्षात असू द्या मंडळी. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात, भक्तीचा सूर्य उगवला आदमापुरात. ज्ञानाचा प्रकाश पडला साऱ्या जगतात, ज्ञानाचा प्रकाश पडला साऱ्या जगाचा, प्रकाश पडला साऱ्या जगतात. संसारात ज्यानी पाहिले हरीला. माझ्या माता पित्यानो, संसार करूनी परमार्थ कर. बाळू मामानी देवासाठी कुणाला संसार सोडायला सांगितला नाही, बायका मुलाचा त्याग करायला सांगितला नाही. एक उडाणटप्पूची टोळी, धनगरांची मेंढरं यायची. बकरी चरत आली, मुक्काम पडला कुठल्या शिवारात, बकरी बसवली. ही 7-8-10 जणांची टोळी रात्रीच्याला एखादं बकरू चोरायची, कापायची, मस्त मेजवानी करायची, हाडं मांस फेकून द्यायची, पुरून टाकायची, विल्हेवाट लावून टाकायची. असं नेहमी घडायचं. सकाळी उठल्यानंतर धनगर तळमळायचा, बकरू दिसना, बकरू दिसना, कुठे गेलं. धनगर आपल्या बकऱ्यावर जीवापाड प्रेम करतो. एकदा बाळू मामाची बकरी आली त्या शिवारात आणि नित्य नेमाप्रमाणे या टोळीनं मामांचंही बकरं पळवलं. निकाल लावला, मेजवानी केली, सगळी विल्हेवाट लावली.
घडलं काय मंडळी, त्या 5-6 जणातला एक आंधळा झाला, एक पांगळ झालं, त्याला चालता येईना, एक हागवणीवर बसलं, एकाच्या अंगाचा ठणका उडाला, शरीराचा दाह सुरू झाला, कासावीस झाली, व्याकुळ झाली. आणि त्या बकरीची काय किंमत असेल ती किंमत घेऊन मामाच्या पायाजवळ येऊन रडू लागली. पदरात घ्या. हो हो, काय म्हणतात, मी अन्यायी अनाथ, घ्या तुम्ही पदरात, मी अन्यायी अनाथ, घ्या तुम्ही पदरात. कर्नाटक प्रांतामध्ये चिंचखडी नावाचं गाव आहे. या गावात घडलेली हकीकत आहे. चिंचखडी गावात, लक्षात असू द्या मंडळीत, ही टवाळखोर मंडळी मामाच्या पायावर लोळायला लागली आणि मामाला हात जोडून म्हणतात, मामा पदरात घ्या, अपराधी आहोत, क्षमा करा. संतांचं अंतःकरण दयाळू असतं मंडळी. पिंजलिया कापसाचा गोळा, मारून येणे कवनाच्या कपाळा, तैसा संताचा जिव्हाळा अति कोवळा असे. तुकोबाराय म्हणतात, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, मेनापेक्षा लोण्यापेक्षा मऊ असणारं संतांचं हृदय कळवळलं. आणि मामानी त्या बकरीची भरपाई तर घेतलीच नाही, पण मामानी नोटाचा पुडका काढला खिशात आणि मामानी पैसे दिले. जा बाळानो, पुन्हा असं वागू नका, मुक्या जीवाची हत्या करू नका. अरे असा कसा तुमचा देव, घेतो बकऱ्याचा जीव. आप्पाच्या वाडीला हजारो बकरी पडायची, रक्ताचा पाठ व्हायचा. बाळू मामाने तिथं जाऊन सांगितलं, असा कसा तुमचा देव, घेतो बकऱ्याचा जीव, पुरणपोळीचा नैवेद्य करा. मामांच्या शब्दावर सगळी बकरी बंद झाली. महाराष्ट्र कर्नाटकच्या बाउंड्रीवर ज्या ज्या ठिकाणी मामा फिरायचे, मामाचे पाय लागायचे, त्या गावातली माणसं राक्षसासारखी वागणारी माणसं माणसासारखी वागू लागली. हा अधिकार मामांचा. अरे माणसाच्या मनाचं परिवर्तन होतं, पण उपदेश अधिकारी महात्म्याच्या मुखातून झाला पाहिजे. असा अधिकारी महात्मा या भूतलावर आदमापूरला शेवटच्या क्षणापर्यंत, हो हो, मामाने एकच केलं मंडळी. स्वतःसाठी देह झिजविसी, दुसऱ्यासाठी कर काही, कर काही. स्वतःसाठी देह झिजविसी, दुसऱ्यासाठी कर काही, कर काही. स्वतःसाठी देह झिजविसी, दुसऱ्यासाठी कर काही, कर काही. स्वतःचा संसार करताना, बायका मुलाला सांभाळत असताना, अरे रक्ताचं पाणी, हाडाचा चुना, मासाचा चिखल करतो. पण शेजाऱ्याचं भुकेनं व्याकुळ झालेलं पोरग एखादी भाकर मागायला तुझ्या दारात आलं तर दार लावून जेवतोस भल्या माणसा. हाच का तुझा परमार्थ? जरा माणसासारखा वाग. हा बाळू मामाचा संदेश, ही शिकवण बाळू मामाची होती. आणि राक्षसासारखी वागणारी माणसं बाळू मामाच्या सहवासात आली आणि देवासारखी वागू लागली मंडळी. हा अधिकार संतांचा. स्वतःसाठी देह झिजविसी, दुसऱ्यासाठी कर काही, कर काही. स्वतःसाठी देह झिजविसी, दुसऱ्यासाठी कर काही, कर काही. स्वतःसाठी देह झिजविसी, दुसऱ्यासाठी कर काही, कर काही. अर्धांगवायू झालेला मारुती भोसले मामांच्या सानिध्यात आला.
अर्धांग वायू झालेलं, अर्ध अंग गेलेलं, लकवा मारलेला, चालता येत नव्हतं, नीट बसता येत नव्हतं, मुखानं बोलता येत नव्हतं. मामाने त्याला पाहिलं आणि आल्या आल्या कन्या दिल्या खायला. कन्या, संताचा प्रसाद. संतानं माती जरी दिली तर तो संताचा प्रसाद आहे मंडळी. भक्ती भावनेनं तो प्रसाद खाल्ला, त्याचं जन्मोजन्मीच्या दुःखाचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. ही प्रचिती आहे त्या आत्मापुराला, बाळू मामांच्या समाधीजवळ. त्या मारुती भोसल्याला मामाने कन्या दिल्या खायला. कन्या, मोठ्या भक्तिभावानं त्या कन्या खाल्ल्या. आज तोच मारुती भोसले मामाची बकरी चारतो, घोडी सांभाळतो, मामांची सेवा करतो. पुरं आयुष्य मामाच्या पायावर वाहिलं. खानू नावाचा मुलगा, ए खानू, मला दे तुझी तनू. त्या बकऱ्यांच्या सेवेसाठी कायमचा खानू मामांच्या सेवेमध्ये आयुष्य वाहिलं. त्या खानून बकरी चारत असताना एका पाटलाच्या शेतामध्ये, यादववाडीचा पाटील, त्याच्या शेतामध्ये बकरी पडली. पाटील शेतावर यायला आणि ती बकरी पडायला वाटेल तसा बोलला, रागावला पोरांवर. पोरं पळून गेली बकरी घेऊन. शेतातनं बकरी बाहेर काढली आणि निघून गेली मुलं. त्यांच्या घोंगड्या राहिल्या तिथं पाटलाच्या शेतात. त्या सगळ्या घोंगड्या गोळा केल्या आणि मामाला सांगायला गेला तक्रार. पाटील, मामाने सांगितलं, पाटील साहेब द्या त्यांच्या घोंगड्या परत. सगळ्या दिल्या, एक ठेवून घेतली. ती कशाला ठेवून घेतली? ती घोंगडी ठेवून घेतात तर पिढा पाठी मागं लागेल, देऊन टाकात. दिली नाही पाटलानं. त्या एका घोंगडीसाठी काय घडलं मंडळी? पुढे जमीन सारी गेली. एक घोंगडी मामाच्या पोराची ठेवून घेतली, पाटलाची सगळी जमीन गेली. पुढे जमीन सारी गेली, धनसंपदा बुडाली, कायाही रोगे निमाली पाटलाची. ही अवस्था झाली पाटलाची. रोगानं जर्जर झाला, लक्ष्मी निघून गेली, शेती बाडीची विल्हे वाट लागली. ही ताकद त्याच्या शब्दात. अगोदर सांगितलं होतं घोंगडी ठेवून घेऊ नको, देऊन टाक, नसती पिढा माग लागल. ऐकलं नाही. एक भोळा भाबडा महात्मा, पण देव दाखवणारा, जगाचं कल्याण करणारा या आदमापूरला होऊन गेला. मामाही थकले मंडळी. आणि चैत्र वद्य चतुर्थीचा दिवस, चतुर्थी चैत्र महिन्यातली वद्य पक्षातली चतुर्थी, पसंत केला मामाने तो दिवस. आणि आपल्या सगळ्या भक्त मंडळीला बोलावून घेतलं. आणि मामा सगळ्यांना म्हणतात, मंडळी आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्या. आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. कुणाला माझ्या बोलण्याचा त्रास झाला असेल, मी कुणाला रागावलो असेल, कुणाला शिव्या दिल्या असतील, क्षमा करा मंडळी. तुमच्या मामाला निघालो मी. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. चैत्र वद्य चतुर्थीचा दिवस, जगाचा निरोप घेतला बाळू मामानी. ही बाळू मामाची परिचयाची, जीवन चरित्राची कॅसेट परिचय देण्यासाठी. याच्यातला एकही प्रसंग मला सविस्तरपणे सांगता आला नाही. जो बाळू मामाचा विजय ग्रंथ आहे, त्या ग्रंथातल्या प्रत्येक अध्यायाला मी स्पर्श केलेला आहे. प्रत्येक अध्यायाला हात लावून पुढे आलो, समाधीपर्यंत पुढे आलो. याच्यानंतरच सविस्तर असं जीवन चरित्राचं कॅसेट ही चांगलं म्युझिक कंपनी तुम्हाला भेट म्हणून देणार आहे. एक एक भाग त्याच्यातला हा पहिला भाग आहे.
मामाच्या परिचयात एक एक कॅसेट रेकॉर्डिंग करून मामांच्या भक्तापर्यंत ते कॅसेट पोहोचवलं जाईल असं पवित्र काम या चांगलं म्युझिक कंपनीनं केलेलं आहे. आणि या कंपनीचे मालक आहेत हरिदास उपाध्ये, माझे स्नेही, आमच्या राशिवड्याचे. माझं गाव राशिवड. माझे परममित्र श्रीकांतांना नकाते आणि राहू शेळेवाडे 1 वर्षापासून मला विनंती करतात, महाराज बाळू मामाचं कॅसेट काढा. जसं ज्ञानेश्वराचं तुम्ही कॅसेट काढलं, तुकोबारायांचं रेकॉर्डिंग केलं. आमच्या भागातला फार मोठा महात्मा, अरे साधू पुरुषाचं चरित्र. तुकाराम महाराज म्हणतात एका ठिकाणी, तुका म्हणे पापे न जाती तीर्थाची या बापे. तीर्थाच्या बापाला सुद्धा पाप धुवून जात नाही, असं जे पाप आहे. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. संताचं नाव घेतलं की त्या पापाची राख रांगोळी होते. असा संत या भूमीमध्ये अवतरलात. कोणत्या भूमीमध्ये? आदमापूर. बाळू मामाचा जगी अवतार झाला, अवतार झाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. जाता तुम्हाला एक बाळू मामाचा मंत्र सांगतो मंडळी. लहानापासून वृद्धापर्यंत सर्वांनी पाठ करा आणि म्हणा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कोणता मंत्र? आदमापूर गाव सर्वाला हे ठाव. अरे आदमापूर गाव सर्वाला हे ठाव. बाळू मामा आहे त्या संताचं नाव. बाळू मामा आहे त्या संताचं नाव. अरे बाळू मामा आहे त्या संताचं नाव. आदमापूर गाव सर्वाला हे ठाव. आदमापूर गाव सर्वाला हे ठाव. बाळू मामा आहे या संताचं नाव. बाळू मामा आहे या संताचं नाव. बाळू मामा आहे. भरती तेथे दरामोशाला. यात्राही भरती येते दरामोशाला. दरामोशाला लाखो लोकांची गर्दी बाळू मामाच्या दर्शनासाठी. दुसरं पंढरपूर झालं, आदमापूर. दुसरं पंढरपूर झालं मंडळी. यात्रा ही भरती तेथे दरामोशाला. यात्राही भरती येते दरामोशाला. भाविकांची गर्दी झाली किती दर्शनाला. भाविकांची गर्दी झाली किती दर्शनाला. जैसा ज्याचा भाव अरे कृपा करील देव. जैसा ज्याचा भाव अरे कृपा करील देव. बाळू मामा आहे त्या संताचं नाव. बाळू मामा आहे त्या संताचं नाव. बाळू मामा आहे त्या संताचं नाव. आदमापूर गाव